अहिल्यानगरमध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये काल 4 भिक्षुकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. शिर्डीमधील भिक्षुकांचं प्रकरण हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं, की त्या भिक्षुकांमुळं त्या ठिकाणी ती वाढती गुन्हेगारी असो किंवा कायदा सुव्यवस्था धोक्यात येत होता. अनेक भिक्षुक हे व्यसनाधीन झालेले होते, नशेच्या आहारी गेलेले होते. त्यामुळे कुठेतरी त्या भिक्षुकांवरती कारवाई करण्यात यावी असे मागणी सातत्याने केली जात होती. माजी खासदार आहेत सुजय विखे यांनी देखील या गोष्टीवरती पाठपुरावा केला होता आणि या भिक्षुकांचं प्रकरण त्यांनी देखील उचलले होते आणि या भिक्षुकांना नाही का ताब्यात घेण्यात यावं अशी वारंवार मागणी ही केली जात होती. त्यानुसार कुठेतरी 50 भिक्षुकांना हे ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यापैकी 10 जे भिक्षुक आहेत त्यांना नगर जिल्ह्यामध्ये आणलेलं होतं. त्यापैकी जे 8 भिक्षुक होते त्यापैकी 4 भिक्षुक हे पळून गेलेले होते आणि 4 भिक्षुकांवरती जे उपचार चालू होते त्यावरती काल त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यापैकी आणखी जे 2 आहेत त्यांच्यावरती उपचार आहेत सुरू. तर त्यानंतर ज्या 4 भिक्षुकांचा मृत्यू झाला त्या भिक्षुकांचा आता पोस्टमॉर्टम या ठिकाणी सुरू आहे. त्यानंतर त्यांचा जो रिपोर्ट येणार आहे त्यानंतर ते एकंदरीत कशामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक आहेत त्यांनी सांगितलं होतं की जे 4 भिक्षुक आहेत ते कुठेतरी एक व्यसनाधीन होते. त्यांचं आता PM रिपोर्ट बाहेर येईल त्यानंतरच एकंदरीत त्यांचा मृत्यू कसा झाला वगैरे हे समजेल. मात्र त्यापूर्वी भिक्षुकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या काही नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये भेट दिली आणि त्यावेळी त्यांनी आक्रोश देखील केला. त्यांना जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना कुठेतरी प्रशासनाकडून व्यवस्थित त्यांची देखभाल केली गेली नाही, त्यांना पाण्याविना तिथं ठेवण्यात आलं असा आरोप देखील रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेला आहे. मी आवेज अन्सार शेख, मी मृत्यूचे हा भाऊ लागत, हा भाऊ आहे, मी त्याचा मेवना लागत. मृत्यूच्या माणसाचा नाव आहे इसाक अब्दुल शेख. तो माणूस भीक मागणारा नव्हता. कारण यांनी काय केलं, यांचा प्रचार कसा केला का हा माणूस भीक मागतं, भीक मागणारा माणूस नव्हता, हा काम करून खाणारा माणूस होता. और हा असा दाखवून राहिले की अल्कोहोलमुळे त्याचा मृत्यू झाला. अल्कोहोलमुळे त्याचा मृत्यू नाही झाला, त्याचा मृत्यू झाला. यांनी काय केला आम्हाला माहित नाही. आम्हाला काल रात्री 1 वाजता आम्हाला माहित पडला का असा माणूस, आमचा माणूस मृत्यू झाला. याचा नाव पण चुकलेला होता. त्यांनी नाव लिहिलं ना सर, त्यांचं नाव पण चुकलेला होता. इसाक म्हणून नाव नाही लिहिलेलं होतं, त्याचं नाव चुकलेला होता. तो नावचा आम्हाला माहित पडला का आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले रात्री. तर त्यांनी म्हणलं हा तुमचाच माणूस आहे. तरी आम्ही सकाळी इथं आले, इथं काय दिसला नाही. तरी पण आम्ही आश्वासन दिलं आम्हाला का आता भेटणार. आमच्या माणसाला आम्हाला हे प्रूफ करायचं आहे का आमचा माणूस भीक मागणारा नव्हता. तुम्ही भीक मागणाराचा शोध करा, जो आहे त्याला करा. प्रशासनचं काम होता, कारण तुम्ही उचललं ते माणूस भीक मागणारा नव्हता, ते बोलता माणूस होता ना. तर ऍड्रेस सांगणार ना, तर ऍड्रेसवर त्यांना पोहोचायला पाहिजे होतं. कारवाई होती ते करायला पाहिजे होती. त्यांनी काही कारवाई केली नाही, काय फोन आला नाही आम्हाला की तुमचा माणूस उचलला, काय नाही. ते वोटर ID मध्ये त्याचं लिस्ट आहे, त्याचं नाव आहे. तुम्ही शोध करायला पाहिजे होतं. प्रशासनाची चुकी आहे, कानूनची चुकी आहे. न्याय पाहिजे आम्हाला, न्याय द्या. आमच्या माणसांनी आमचे पवित्र महिना होता उपासाचा, रमजान म्हणून, त्याच्यात महिनाभर उपास ठेवलं. त्याला अल्कोहोल नाही घेतली तर त्याला काही झालं नाही बरं का साहेब. पण 4 दिवस, 4 तारखेला त्याला उचललं, 4 तारखेला त्याला उचललं. 8 तारखेला त्याचा फोन येतं आम्हाला माहित पडतं. फोन पण नाही माहित पडतं, सोशल मीडिया म्हणून त्याच्यात माहित पडतं का त्याचा मृत्यू झाला म्हणून. रात्री 12 वाजता 1 वाजता ते आम्हाला माहित पडतं का मृत्यू झाला. असं तर नाही व्हायला पाहिजे. अल्कोहोलमुळे त्याचा मृत्यू नाही झाला, हे पण आमचं म्हणणं आहे. कशामुळे झाला ते शोध करा. आम्हाला न्याय पाहिजे, न्याय भेटायला पाहिजे. माझं नाव सुभाष सोमनाथ वाघमारे. मृत्यू व्यक्ती सारंगधर मधुकर वाघमारे हे माझे चुलते आणि माझे मावस काका होते. तर ते प्रवास करत असताना त्यांना शिर्डी पोलीस स्टेशन किंवा महानगरपालिका व शिर्डी साईबाबा संस्थान येथून भिकारी म्हणून त्यांना उचलून नेण्यात आले व शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आले. तर त्यांची तिथे विचारपूस झाली. तिथे त्यांनी त्यांचं नाव सांगितलं, त्यांच्या गावाचं नाव सांगितलं, तरी त्यांनी त्यांना सोडलं नाही व त्यांच्या घरच्यांकडून त्यांचे प्रूफ, आधार कार्ड, रेशन कार्ड असे कागद मागितले. तरी ते आमचे चुलते कागदपत्र घेऊन गेले व त्यांनी त्यांची नोंद केली तिथं का बाबा अशा व्यक्ती आहे भिकारी म्हणून. यांनी विसापूरला त्या भिकारी कारागृहामध्ये तिकडे पाठवून दिले. तर त्यांनी
डॉक्युमेंट सगळे क्लिअर असताना सुद्धा त्यांनी आमच्या चुलत्यांना भिकारी म्हणून असे प्रूफ केले. याच्यावर आमचा आक्षेप आहे, याचा मी निषेध करतो. हे शिर्डी पोलीस स्टेशन, महानगरपालिका व साईबाबा संस्थान यांची सर्वात मोठी चूक आहे. असे तेच नाही तर त्यांच्यासारखे भरपूर व्यक्ती त्यांनी असे जे स्थानिक व्यक्ती तिथले त्यांना भिकारी म्हणून त्यांनी तिथून उचलले, बळजबरी करून गाडीत टाकले व ते त्यांच्यावर खोटी केस नोंदवून त्यांना विषपुरवठ्याची त्याला भिकारी कारागृहामध्ये घेऊन गेले व तिथे नेल्यावर त्यांना आम्हाला सांगितलं सुद्धा नाही की त्यांचा आजारी आहे म्हणून, का त्यांना अशा अशा ठिकाणी हॉस्पिटलला पाठवले आहे. तर आम्हाला डायरेक्ट त्या एक्सपायर झाल्यानंतर आम्हाला फोन येतो का तुमचा असा असा व्यक्ती आहे का तो एक्सपायर झालेला आहे. तर आम्ही ते बघण्यासाठी खरं का खोटं ते बघण्यासाठी त्यांचे आधार कार्ड, त्यांचं मतदान कार्ड व त्यांचे राशन कार्ड घेऊन आम्ही तिथे गेलो. नगरमधील सिव्हिल हॉस्पिटल येते. तर तिथे बघलं आम्हाला त्यांनी 10 वाजेपासून तर दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला असंच हिंडा फिरवलं का याच्याकडे जा, आता थोड्या वेळाने भेटन तुम्हाला. तर एक व्यक्ती आला, त्याला मी बोललो, म्हणलं भाऊ आमचा व्यक्ती आम्हाला बघायचा आहे का नेमकं तो आमचाच आहे काय. तर त्यांनी आम्हाला एका फोटोमध्ये दाखवलंय का असा असा व्यक्ती तुमचा आहे का. तर आम्ही ते चौकशी केली, बा आम्हाला पटलं बा आमचा व्यक्ती आहे. आमचे चुलते भिक्षा करू नव्हते, तेथील शिर्डी कर्मचारी, शिर्डी महानगर कर्मचारी, शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी व संस्थांमधील कर्मचारी यांनी त्यांना भिक्षा करून खोटी केस टाकून त्यांना विसापूरला टाकून दिले. आमच्याकडे सगळे प्रूफ असताना त्यांनी सोडलं नाही त्यांना. याच्यावर आमचा आक्षेप आहे, आम्ही जाहीर निषेध करतो व आमचे चुलते ते आम्हाला न्याय पाहिजे, याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच म्हणणं नाही. आणि या त्यांच्या मृत्यूला पूर्णपणे प्रशासनच कारणीभूत आहे असा थेट आरोप आता त्यांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. आता तत्पूर्वी ह्या PM जे आहेत, जे रुग्ण आता त्यांचा मृत्यू झालेला आहे त्या 4 रुग्णांचा, त्यांचा पोस्टमॉर्टम अहवाल हा येणाऱ्या काही वेळामध्ये समोर येईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने हे प्रकरण नेमकं काय आहे याचा सविस्तर उलगडा होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत मी प्रवीण सुरोसे, लेट्सअप मराठी, अहिल्यानगर.